वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ऑनलाईन टेक हब. आपण या यूट्यूब चॅनलवरती आपण सी प्रोग्रॅमिंग लँग्वेजचे लेक्चरसाठी स्टार्ट केलेले आहेत. त्यातलं नेक्स्ट टॉपिकवरचं लेक्चर आज आपण बघणार आहोत. तर नेक्स्ट टॉपिक आहे स्विच स्टेटमेंट. तर बघा, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इफ एल्स आणि त्याचे 4 फॉर्म्स त्याचं बघितलेलं आहे. तर आता बघूया आपण स्विच स्टेटमेंट. तर switch statement in a C is an alternative to LC ladder statement which allows us to execute multiple operations for the different possible values of single variable called a switch variable. तर स्विच स्टेटमेंट कधी यूज होतं की जेव्हा तुम्हाला मल्टिपल ऑपरेशन्स परफॉर्म करायचे आहेत तेव्हा तुम्ही काय करणार तर स्विच स्टेटमेंट यूज करू शकताय. Here we can define various statements in the multiple cases for the different values of a single variable. बघा स्विच मध्ये स्विच केसमध्ये जे काय तुम्ही व्हेरिएबल पास करता सिंगल व्हेरिएबल पास करू शकताय आणि त्या सिंगल व्हेरिएबलच्या मल्टिपल व्हॅल्यूज ते मल्टिपल केसमध्ये तुम्ही देऊ शकताय. तर याचा सिंटॅक्स बघा, स्विच एक्सप्रेशन देन केस व्हॅल्यू 1 code to be executed break, case value second, code to be executed break, and so on. And the last default code to be executed if all cases are not matched, and then switch is closed. मग स्विच सिंटॅक्स मध्ये स्विच काय करेल की एक्सप्रेशन याचं पॅरामीटर म्हणून घेणार आहे आणि त्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू तो काय करेल तर केस व्हॅल्यूशी कम्पेअर करेल आणि ज्या केस व्हॅल्यूशी ती व्हॅल्यू मॅच होईल तिथला कोड एक्झिक्यूट होईल आणि बाकीचं जे केस व्हॅल्यू आहे तिथला कोड एक्झिट होणार नाही कारण आपण इथं ब्रेक यूज केलेला आहे. ठीक आहे, हा काय तर सिंटॅक्स आहे. आता बघा स्विच स्टेटमेंटचे काही रूल्स आहेत. फर्स्ट रूल काय सांगतोय बघा, स्विच एक्सप्रेशन मस्ट बी ऑफ अन इंटिजर ऑर कॅरेक्टर टाईप. म्हणजे याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जे काय तुम्ही ते एक्सप्रेशन घेणार आहात हे, तर हे एक्सप्रेशन कसं पाहिजे, मस्ट बी इंटिजर ऑर कॅरेक्टर पाहिजे. सेकंड काय बघा रूल, केस व्हॅल्यू मस्ट बी इंटिजर ऑर कॅरेक्टर. काय पाहिजे, इंटिजर ऑर कॅरेक्टर. म्हणजेच काय, जी तुम्ही ते केस व्हॅल्यू घेणार आहात ही तर कशी पाहिजे ती, एकतर इंटिजर पाहिजे किंवा काय पाहिजे, कॅरेक्टर पाहिजे. थर्ड रूल काय बघा, द केस व्हॅल्यू कॅन बी युज्ड ओनली इनसाइड दी स्विच स्टेटमेंट. ज्या तुम्ही केस व्हॅल्यू घेणार आहात या जे काय केस व्हॅल्यू आहेत हे केस व्हॅल्यू कुठं असणार आहेत तर स्विच केसमध्ये असणार आहेत. ठीक आहे, स्विचच्या ब्लॉकमध्ये असणार आहेत. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बघा, द ब्रेक स्टेटमेंट इन अ स्विच केस इज नॉट मस्ट. म्हणजे हा ऑप्शनल पार्ट आहे. ब्रेक स्टेटमेंट घेणं हे काय तर ऑप्शनल पार्ट आहे. बघा याच्यामध्ये इफ देअर इज अ नो ब्रेक स्टेटमेंट फाउंड इन द केस all the cases will be executed present after the matched case. It is known as fall through the state of C switch statement. तर बघा याच्यामध्ये जर आपण याच्यामध्ये काय केलं की ब्रेक स्टेटमेंट नाही घेतलं तर काय होणार आहे की ज्या ठिकाणी एक्सप्रेशनची व्हॅल्यू आणि केस व्हॅल्यू मॅच होईल तिथला कोड काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे आणि तिथून पुढचा जी काही कोड आहे रिमेनिंग कोड तो काय होणार आहे, सगळं एक्झिक्यूट होणार आहे, पूर्ण एक्झिक्यूट होणार आहे कारण ब्रेक नसल्यामुळे. ठीक आहे, तर जर तुम्ही विदाउट ब्रेक तुम्ही स्विच पण घेतलं तर त्याला काय म्हणायचं, काय म्हणायचं तर बघा फॉल थ्रू म्हणायचं. काय म्हणायचं, फॉल थ्रू म्हणायचं. ठीक आहे, देन एक्झाम्पल बघूया याचं. बघा त्याच्यात फ्लो चार्ट बघूया. बघा तिथं वरती काय दिलं, एक्सप्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं काय दिलं, केस व्हॅल्यू 1 आहे, केस व्हॅल्यू 2 आहे, अप टू केस n आणि शेवटी काय असेल, डिफॉल्ट असेल. जर बघा एक्सप्रेशनची व्हॅल्यू केस 1ची काय झाली व केस 1ची काय झाली, मॅच झाली, तर स्टेटमेंट 1 काय एक्झिक्यूट होईल. त्यानंतर ब्रेक असेल आणि तो काय शेवटी ब्रेक होणार आहे. त्यानंतर जर केस व्हॅल्यू 1 जे आहे ते अनमॅच असेल, मॅच नाही झाली, तर काय होईल, केस व्हॅल्यू सेकंड होईल अँड स्टेटमेंट 2 एक्झिक्यूट होईल, नंतर ब्रेक असेल शेवटी स्टॉप होणार आहे. तर अशा पद्धतीने काय होणार, केस व्हॅल्यू 1 2 3ची काय होणार, कम्पेअर होत जाणार आहे. ज्या ठिकाणची केस व्हॅल्यू आणि एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅच होईल तिथला कोड एक्झिक्यूट होईल, तिथून तो ब्रेक केला जाईल. समजा दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जर सगळ्याच केस काय झाल्या, फेल व्हॅल्यू झाल्या, कोणत्याच केस व्हॅल्यूची एक्सप्रेशनची व्हॅल्यू काय झाली, मॅच नाही झाली, तर ॲटलिस्ट शेवटी काय असणार तर डिफॉल्ट असणार आहे आणि तो डिफॉल्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल. तर हा काय आपण एक स्विच स्टेटमेंटचा फ्लो चार्ट बघितलेला आहे.
त्यानंतर बघा आता एक्झाम्पल बघूया. याच्यामध्ये बघा एक व्हेरिएबल घेतले आपण नंबर, त्याची आपण इथं रन टाईम व्हॅल्यू इनपुट करून घेतलेली आणि तो इथं पास केले आपण बघा. तर केस 10 घेतली, तर केस 10 असेल याचा अर्थ काय की जे तुम्ही इथं नंबरची घेणार आहात व्हॅल्यू, ती व्हॅल्यू आणि इथं केस 2ची जी काय व्हॅल्यू आहे ती दोन्ही मॅच झाल्या तर मेसेज काय येईल तुम्हाला, नंबर इज इक्वल टू 10. ब्रेक काय होईल, नंतर ब्रेक होईल. जर आपण नंबरची व्हॅल्यू 15 घेतली तर काय होईल, नंबर इज इक्वल टू 50 होईल आणि इथून काय होईल, ब्रेक होईल. जर आपण केसची व्हॅल्यू 100 घेतली तर ही 100 नंबरची केस काय होईल, मॅच होईल, तिथला कोड एक्झिट होईल. आणि अदर दॅन जर घेतलं आपण तर काय होणार आहे, तर डिफॉल्ट पार्ट काय होईल, एक्झिक्यूट होईल. बघा आउटपुटमध्ये एक आपण सॅम्पल आउटपुट घेतले, 2 आउटपुट. फर्स्ट काय घेतलंय बघा, एंटर नंबर म्हटले, किती नंबर घेतलाय आपण, 4. आता 4 ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या नंबरमध्ये असेल आणि या नंबरची व्हॅल्यू आणि केसची व्हॅल्यू मॅच होत नाहीये. आता केसची व्हॅल्यू काय काय आपल्याला 10 आहे, 15 आहे आणि 100 आहे. त्यामुळे आउटपुट काय येईल, नंबर इज नॉट इक्वल टू 10, 50 और 100. जर इनपुट व्हॅल्यू आपण काय घेतली व 50 घेतली तर काय येईल, ती नंबरची व्हॅल्यू एक्सप्रेशन 50 व्हॅल्यू जी काय व्हॅल्यू आहे ती केस व्हॅल्यू 50ची काय होईल, मॅच होईल आणि तुम्हाला आउटपुट काय येईल, नंबर इज इक्वल टू 50. तर ही आहे स्विच कन्सेप्ट. तुम्हाला समजली असेल कन्सेप्ट. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल, समजत असेल कन्सेप्ट, तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलची लिंक शेअर करा की जे विद्यार्थ्यांना गरज आहे की सी लँग्वेजमध्ये कमांड करायची असेल किंवा सी लँग्वेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघितलं त्यांचे नक्कीच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा, लिंक शेअर करा. थँक्यू.